भंडारा तालुक्यात मार्च 2020 मध्ये नैसर्गिक चक्रीवादळामुळे राजे दहेगाव येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रेमदास वनवे यांनी त्वरित भेट देऊन पाहणी केली होती। त्यानंतर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल पाठविला होता। वनवे यांनी सतत पाठपुरावा केल्याने राजे दहेगाव येथील 60 नुकसानग्रस्त कुटुंबांना भंडारा जिल्हा परिषदेच्या नैसर्गिक आपत्ती शेष फंडातून प्रत्येकी 5,000 प्रमाणे 3 लाख रुपयांचे धनादेश वितरण राजे दहेगाव ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले। धनादेश वितरण कार्यक्रम भंडारा जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रेमदास वनवे यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी राजे दहेगाव येथील सरपंच आशा इटनकर, माजी सरपंच नीलकंठ लेंडे, माजी सरपंच तथा सदस्य भीमेश ढोबळे, ग्रामपंचायत सदस्य सारिका डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते दामोदर इटनकर, सोमा माकडे, प्रकाश मडावी इत्यादी गावकरी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम हा कोरोना या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधक उपाय म्हणून वनवे यांनी स्वतः संपूर्ण धनादेश, सामाजिक अंतर व सॅनिटायझर तसेच मास्क असणाऱ्यांनाच देण्यात आले। त्याप्रसंगी नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता। त्याबद्दल संपूर्ण राजे दहेगाव नागरिकांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रेमदास वनवे यांचे अभिनंदन करून पुढे यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरचंद हुमने, भामचंद हिरेखन, मोताई माकडे, उपदेश बावने, गुलाब हुमने व गावातील नागरिकांनी सहकार्य केले। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।